तुम्ही एवढं पुढे येऊन सगळ्या गोष्टी करताय आणि आमची गाडी बाहेरच्या देशात नेताय, त्यासाठी आमचं जेवढं सहकार्य लागेल तेवढं आम्ही तुम्हाला 100% करू. जेवढी मदत लागेल त्या पद्धतीने आम्ही प्रयत्नशील राहूच. पण आता गाडीचं सर्व्हिसिंगचं काम पण शोरूममध्येच होतंय, तर काय पार्ट अवेलेबल नाही आहे. आपली गाडी हाय ऑड मित्रांनो. तर आता नाही स्टार्टरच नाही आहे दादा. किक मला मित्रांनो. तर फायनली शोरूममधनं आता निघालोय आणि आता आलोय आपण बाहेर. तर बाहेर कशासाठी आलोय तर आमच्या मामाची मुलगी पाहिला जाणार आहे आम्ही. आपली गाडी आपण कालच दिली शोरूमला. तिथनं फोन आला होता की म्हणे इंजिन काम आहे, तर इंजिन काम करायला लागेल. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो आता निघालोय मी बारामतीला. तर बघूया आज शेवटचाच राऊंड असणार आहे. चलो यश आला आहे शाळेतनं. तर चला जाऊया, बघूया काय होतंय. आज आपण हिरो शोरूमला आज शेवटच्या वेळेस भेट द्या. नाही झालं तर झालं, नाही झालं. चला मित्रांनो. तर फायनली निघतोय आता उलटा सेटअप लावलाय. कॅमेराची बॅटरी घेतोय म्हणजे काही अडचण यायची नाही. कॅमेराचं जे हुक आहे ना ते तुटलं आहे, तर बॅटरी घेऊया कॅमेराची म्हणजे काय अडचण यायची नाही. काय यश तर डॉन आजी दिसतंय का बरोबर? ओके. कॅमेराची बॅटरी घेऊ एक. अशा पद्धतीने बॅटरी चार्जिंगला लावलेली असते. बॅटरी एक टाकू बॅगमध्ये आणि जाऊया पुढच्या प्रवासाला. यायचं का तुला बारामतीला? तर फायनली मित्रांनो, तर फायनली आपण आता पालखी महामार्गाला लागलोय. मित्रांनो तर फायनली आपण पालखी महामार्गाला लागलोय. आता इथे एक फोटो काढला आणि आपण चाललोय बारामतीत. मला तर नाही वाटत की आपली काही मदत करतील हिरो कंपनीवाले. त्यांची इच्छा दिसत नाही आपल्याला काय मदत करायची. तरी पाहूया, झाली तर झाली, नाही झाली. तर बारामतीतले रोड एकदम टकाटक आहेत ना, आज झालेले. तर चला जाऊया आपण पुढं. मित्रांनो तर बारामतीत पोहोचलोय आता. रिंग रोडने आपण शोरूमच्या दिशेने चाललोय. आता शोरूममध्ये काय होतंय नक्की ते तुम्हाला तिथे गेल्यावर दाखवतो. हाय का नाही मॅनेजर बोलू आपण काय म्हणतो काय नाही. मित्रांनो तर शोरूमला पोहोचलो आहे का मॅनेजर. फायनली आलोय आता शोरूमला. बघूया आज जाऊन. मला तर नाही वाटत काय केलं. काय का नाही मॅनेजर काय नाही. मॅडम शिर्के सर नाही का बाहेर? बाहेर म्हणजे येणार का? आज येणार आहेत का? बाहेर गेले कुठं? ओके. आता आपण लवकरच एका नवीन ट्रिपला जाणार आहे. त्याची अनाऊन्समेंट पण आपण काल केलेली आहे. तर मी नवीन ट्रिपला जाण्याअगोदर नाही आपल्या बारामती येथे असलेल्या हिरो शोरूमला आलोय. तर तुम्ही प्रत्येक वेळेस म्हणत असताय की बाबा तो गाडीची जाहिरात करतोय. तर मित्रांनो ती मी माझी स्वतःची पॅशन प्रो गाडी आहे म्हणून लिहित होतो. तर ह्यावेळेस आपल्याला हिरो कंपनीने ज्यावेळेस आपण 4 देशाची यात्रा करून आलो त्यावेळेसच त्यांचा आपल्याला म्हणजे त्यांच्याकडून कॉन्टॅक्ट झालं होतं की बाबा या तुमचा सत्कार वगैरे करायचा आहे. पण त्यावेळेस काही कारणामुळं तो सत्कार रद्द झाला आणि आता मी नवीन ट्रिपला जाणार आहे. तर इथलं आपल्या हिरो शोरूममधले मॅनेजर आहेत शिर्के सर. तर शिर्के सर काय म्हणताल तुम्ही? काय नाही सर, तुम्ही एवढं पुढे येऊन सगळ्या गोष्टी करताय आणि आमची गाडी बाहेरच्या देशात नेताय, त्यासाठी आमचं जेवढं सहकार्य लागेल तेवढं आम्ही तुम्हाला 100% करू.
जेवढी मदत लागेल त्या पद्धतीने आम्ही प्रयत्नशील राहूच. आणि हा उपक्रम तुमचा खूप चांगला आहे आणि हिरो कंपनी आणि महालक्ष्मी हिरोकडून ज्या प्रकारची मदत लागेल त्यासाठी आम्ही तत्पर राहू. ओके. तर मित्रांनो, आपलं काम थोडं प्रोसेसमध्ये आहे, त्यामुळं थोडं आपल्या नवीन ट्रिपला डिले होत आहे. ते काम झालं की आपण लवकरच नवीन ट्रिपला जाणार आहे. थँक्यू सर. तर सरांनी खूप मदत केली माझ्यासाठी. सर सारखे वयाच्या त्यांच्या हायर अथॉरिटीशी बोलत असतात. तर चला बाय बाय. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो नक्की करा. मित्रांनो, तो पॉझिटिव्ह साईन आलेलं आहे आता. तर चला, आहे प्रयत्नशील आहे. तर मला वाटलं, आणि इथनं गाडी पण रिपेअर इथंच होती, तर इथनंच करून घेऊया. चलो. बघितलेलं आहे मला. तर मित्रांनो, गाडीचं शोरूमचं तर गाडीचं सर्व्हिसिंगचं काम पण शोरूममध्येच होतं आहे. तर काय पार्ट अवेलेबल नाही आहे. आपली गाडी हाय ऑड, जास्त युनिट खपले नाहीत. तर हे सर ते म्हणतात मागवायला लागेल. तर कधी येतील सर? 4-5 दिवस लागेल. 4-5 दिवस लागेल. मागवून ठेवताल का? यस. ओके. चालेल का? आपल्याला असं नाही का तयार नाही का श्रीकांत त्यांच्याकडून लगेच मागवता? मी चेक करेल आहे का त्याच्याकडं. अगोदर खोला लागेल ना. हां. काय गेले? नाही, नेमकं काय माहिती का, नेमकं स्टार्टर मोटर जळाली आणि त्याचं स्पीडोमीटरचं मशीन. व्हील पण बघावं लागेल. हा. मोटरची बारकं मोठं व्हील. हां. नाही, व्हील चेंज केलं मी मध्ये. जे पुढचं असतं ना, ते ऑइल सील लीक होत होतं सारखं, म्हणून ते व्हील चेंज केलं मी. तिथनंच नव्हती नेली वे, मागच्या वेळेस पट्टी नेली होती छोटी, आठवली का तुम्हाला? मित्रांनो, तर आत्ताच मी नव्हे थायलंड बँकॉकला जाऊन आलो. मित्रांनो, थायलंडमध्ये जसे रस्ते आहेत ना, त्याच्यापेक्षा कितीतरी भारी रस्ते नव्हे बारामतीत आहे. तुम्ही पाहू शकताय, हा बारामतीतून बिघोन रोड. तिथं पाहू शकताय रोडच्या कडेने पूर्ण झाडी आहे. झाडाच्या खाली लोकांना बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे. ज्यांना सकाळ जिम वगैरे करायची त्यांच्यासाठी व्यवस्था आहे. इतकं सुंदर आणि भारी बारामती बनवली ना दादांनी. आणि विदेशात नाही अशा फॅसिलिटी इथं केलेल्या आहेत. तुम्हाला जर ह्या सावलीत बसायचं असेल, तुमच्याकडे गाडी असेल, तर गाडी पार्किंगला पण तिथं व्यवस्था केलेली आहे. मित्रांनो, इतकं सुंदर बारामती बनवले आपल्या अजितदादांनी. मित्रांनो, तर आलो आहे आता बिगवंत रोडला आणि इथं बसायला चांगलं आहे व्यवस्था म्हणून इथं बसतो. इथं गाडी पण सावली पार्किंगला लावली. बसतो थोडा वेळ, मग जाऊया आपण पुढच्या प्रवासाला. मित्रांनो, तर मी आज बारामतीला आलो आहे आणि बारामतीमधील बिगवंत रोडला आलेलो आहे. मित्रांनो, पाहू शकताय एकदम थंडगार अशी सावली. इतक्या उन्हामध्ये जवळपास 40-42 डिग्री टेम्परेचरमध्ये इतकी थंडगार सावली पाहायला भेटते ना मित्रांनो. आणि ही नुसती सावलीच नाही आहे, सावलीमध्ये बसायची पण व्यवस्था आहे पाहू शकताय. आणि लोक बसलेली पण आहेत मित्रांनो. तर मित्रांनो, बारामतीत आलं की अजितदादांची आठवण नक्की येते मित्रांनो. कारण तिथं आलं ना, अजितदादांची आठवण नक्की येते मित्रांनो. कारण इतके सुंदर कामं अजितदादांनी केलेली आहेत मित्रांनो. आणि मित्रांनो, हा रोड नाही वे, मी आत्ता थायलंडला जाऊन आलो, पण थायलंडला पण असा रोड मला पाहायला भेटला नाही. हा पाहू शकता, इतका मोठा जवळपास 4 पदरी रोड आहे आणि त्याच्या सगळीकडे झाडं तुम्ही पाहू शकता. मधोमध पण झाडं आहेत आणि साईडला पण झाडं आहेत. आणि झाडाच्या मधनं असा फुटपाथ बनवलेला आहे आणि त्याला पण बघा लाईटी वगैरे लावलेल्या आहेत. इतकं सुंदर दिसतंय ना आत खोळा. तर तुम्ही कधी आलाय का नाही ह्या रोडनी? कमेंट करून नक्की सांगा. काय म्हणता? काय चाललंय? काय नाही बाबा. व्हिडिओ बघत हा. होंडा शोरूम गेलतो रे. हां, आत्ताच जाऊन आलो हिरोचं. आता काय ट्रिप पुढचे कुठे? आता चाललंय संपूर्ण भारत फिरायला परत जाणार. तसं नाही घरी चहा नसतं. नाही काही आता भेटला हेच जाऊ घरी पण थंड जरा पाणी घ्या 2 मिनिटं. घरी नको आहो काय तसं. मग इथं कुठे जायचं बाहेर केसे कुठे? तुम्ही भेटला हेच चांगलं वाटलं मला. कुठले तुम्ही? इथलंच आहे का? काय म्हणता मग बाकी? पाहताय तुम्ही?
हा? फेसबुकला पाहिलं का सकाळी हिरो फेसबुकला. शोरूमला आलतो. हो मी आत्ता इथं बसतो होतो तेव्हा. हां तुमचा व्हिडिओ आधी बघण्यात मी इकडे बघितलं तुमचं चाललं होतं इथं. हां हां बरं काय ना मित्रांनो, तर हे सर भेटलेत आता. हे चाललेत घेऊन म्हणे चला चहा, त्यांना थंड काय द्यायची अशा पद्धतीने आहे. तर चला मित्रांनो, तर आपण नव्हे आता बारामतीत होतो, तर आपल्याला एक दादा भेटले. तर ते आपल्याला त्यांच्या घरी घेऊन आले. म्हणे चला तुम्हाला लई दिवसाची इच्छा होती भेटायची, आणि अचानक भेट झाली. तर दादाची साईट तिकडं चालू आहे. ते बेसिकली सिव्हिल इंजिनियर आहे महाबळेश्वरला. तर महाबळेश्वरवर ना एक ही आणलेली जे बेरी, तर ती बेरी दादांनी खायला दिली. तर खाऊया बघूया कशी लागते. मित्रांनो, तर आता पोचलोय आपण इथं क्रोमापाशी. तर आपला भाऊ ज्ञानेश्वर चालू आहे त्याची लोडिंग. काय नाही मग म्हणलं आलतो आता भेटून जावा तुला. कुठं होता काय विषय? मी आलतो शोरूमला, काय म्हणलं शोरूममध्ये? तर देतो म्हणले काय ते किती होतं. पैसे? ते अजून मीटिंग व्हायची त्याची मॅडम यायची पैसे परवा. त्या म्हणून मला काय मित्रांनो, ते कुठले हो काय म्हणताय? कुठं नाही चाललंय घरी आता. हां मी आलतो बारामतीला. हां आता पुढं ऑल इंडिया फिरायला चाललोय परत. हां रात करायचं नाही हां पाठी वाचल्या हां हां आम्ही बघतो तुमचं ओके ओके. तुम्ही कुठले इथलेच? बारामती. बारामतीचे. हा गाव कुठलं राहिलं? मी नारोळी कुरुळीच आहे. हां सुपर. हां ओके ओके. चला चला चला, चांगलं वाटलं भेटून तुम्हाला. मित्रांनो, तर कसली गर्दी झाली आज. बहुतेक हे सुमित्रा वहिनी येणार असेल सकाळसाठी, त्यामुळे एवढी गर्दी झाली. मित्रांनो, तर बारामतीहून फायनली दुकानात आलोय. दुकानात येणारच नव्हतो मी, घरी जाणार होतो, पण एक जण भेटायला येणार म्हणले 3-3:30 वाजेपर्यंत, म्हणून दुकानात आलो. तर दुकानात आलो, दुपारी जेवलोच नाही, त्यामुळे जेवण करतोय. भेळ मागवली बायाने, भेळ घेऊन आलाय बाया. काय म्हणशील बाया? काय नाही म्हणत तू येतो फिरायला. यायचं की मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं मी बी जावं का त्याच्याबरोबर फिरायला? माझं तर म्हणणं आहे तू थांब घरी, आता मीच जातो. The next day. मित्रांनो, तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आता मी हेल्मेट घातलंय, तेव्हा आईच आमच्या ब्लॉगची सुरुवात करेल. काय म्हणते आई? आई मला म्हणते एलियन आहे, असं हेल्मेटला कॅमेरा लावलाय. पहिले असल्या माणसाला एलियन म्हणत होती. अशा पद्धतीने आईने एवढ्या भर दुपारचं मी निघालोय. आता बघूया काय होते. सोपं नाही आहे फिरणं. ते तुमचा भाऊ निघाला आहे आता. गाडी बघूया, शॉक ऑफसर बिकॉफसर काय गेलं असलं तर सगळंच कंपनीकडून बदलून घेऊया आपण. जेवढा काय होईल तेवढा करून घेऊ. तिकडं कसं काय आलाय? बरं 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 बरं. हां 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 हां. मित्रांनो, हे दादा भेटलाय आपला. कुठलं आहे तुम्ही? साखरवाडीचे ना? काय नाव तुमचं? माझं नाव दीपक चव्हाण. तर मित्रांनो, मी आत्ता बारामतीला निघालो होतो आणि अचानक मागणं आले गाडी. तुम्ही रील बनवता का म्हणले. तर हे कुठले म्हणले तुम्ही? साखरवाडी तालुका फलटण. नाव काय तुमचं? दीपक चव्हाण. दीपक चव्हाण. तर हे दादा भेटले, आले होते यात्रेला. कारखेल गावाच्या यात्रेला आलते का? हो, कारखेलला आलतो यात्रेला. बरं 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 बरं. चला. पाहुणे बाबळे आपले. हां हां हां. मित्रांनो, तर लय भयंकर ऊन आहे. चला. मित्रांनो, तर लय भयंकर ऊन आहे. चला.
मित्रांनो तर आपण नव्हे आता शोरूमला आलोय आणि शोरूममध्ये गाडी दिलेली ही पाहू शकताय. काय जेवढं प्रॉब्लेम होतं तेवढं सगळं त्यांना सांगितलंय आणि जेवढं सॉल्व्ह होईल तेवढं सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न आहे. बघूया किती सॉल्व्ह होतंय काय होतंय. आणि आपली गाडी तिथं लावलेली. मित्रांनो फायनली आपण आपली गाडी शोरूममध्ये दिलेली आणि हे सुरेश स्टोअर इन्चार्ज म्हणून आहेत विठ्ठल सर. तर हे आपल्याला अगोदरपासून ओळखतात. तर सर आता मला नाही थंड प्यायला घेऊन आले तर आता हे पितोय स्लाइस. धन्यवाद सर. हर महादेव मित्रांनो. तर मित्रांनो आपण लवकरच संपूर्ण भारत 12 ज्योतिर्लिंग म्हणजे अख्खा भारत फिरून येण्यासाठी निघालेलो आहे. तर त्यासाठी नाही वेळ आपल्या गाडीची सर्व्हिसिंग करण्यासाठी आपण गाडी तिकडं आपली गाडी पाहू शकताय. पॅशन प्रो गाडी त्याची सर्व्हिसिंग करण्यासाठी महालक्ष्मी हिरो बारामती येथे आलेलो आहे. तर हे सर आहेत आपले हे विठ्ठल सर. हे आपल्यापासून पहिल्यापासून ओळखतात. तर सर काय म्हणताल तुम्ही? काय ना आपली गाडीचं काय काम निघेल ते आपण करून देऊ. तर मित्रांनो महालक्ष्मी हिरो तुम्ही पण कधी इथं बारामतीत कुणी पण हिरोची गाडी घेतली असेल ना तर इथंच घेतली असेल. माझी पण इथंच घेतलेली. इथं सर्व्हिस वगैरे एकदम भारी आहे आणि आपली गाडी पण आता उद्या तुम्हाला तयार झाल्यावर दाखवतो की काय काय चेंज केलं आहे काय नाही. बाकी सर फक्त वेळ ते एवढंच आहे आपले 100%. बरं. तर चला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. तुम्हाला कोणाला काय बोलायचं आहे अजून याच्यापैकी? सर खूप लांब करवास करतात. त्याचा आम्हाला हिरो कंपनीचा आणि सरांचा अभिमान आहे. सरांची अशीच प्रगती व्हावी आणि असेच ते लांब टूरवर जावं हीच इच्छा. तर चला बाय बाय. मित्रांनो तर आता नाही स्टार्टरच नाही आहे दादा. किक मारा. गाडीन लय फिरली. वॉलचा आवाज येत असेल बहुतेक. टायमिंग फ्युएलचा. अनिल पवार यांचं कौतुक केलं आणि त्यांच्या कार्यपद्धतीबाबत देखील त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. सभासदांची ही दुसरी गोष्ट. मित्रांनो तर फायनली निघतोय आता शोरूममधनं. आपल्याला घ्यायला भाऊ आलाय. तर चला चांगला गाडी दिली आपण. चला ह्यांना भेटून जाऊ. हो विठ्ठल सर चला येतो उद्या. उद्या आहे ना? ओके चला. तर चला मित्रांनो फायनली निघतो. इथं पुढंच शोरूम आहे पाठीमागं वर्कशॉप आहे. तर आपल्याला नेला भाऊ आलेला आहे. माझी कपडे तर एकदम साधी. आपलं काय नाही भाऊ. अशा प्रकारे इथं गाडी कुठली आली कुठली गेली हे लिहिलेलं असतं. आमची गाडी कुठे कुठं आलाय शोरूम कशी. हिरोचं शोरूम आहे आणि पलीकडच्या साईडला जायचं आहे आपल्याला. तर अशा पद्धतीने आपल्याला गाडी न्यायला आलेली. हा कोण आहे? मी कोण आहे? मित्रांनो तर फायनली शोरूममधनं आता निघालोय आणि आता आलोय आपण बाहेर. तर बाहेर कशासाठी आलोय तर आमच्या मामाची मुलगी पाहिला जाणार आहे आम्ही. तर त्यासाठी आलेलो आहे किराणा मालाच्या दुकानात. तर इथनं सामान घ्यायचं आहे आता. मित्रांनो तर फायनली हॉस्पिटलला आलो आहे. इथं पाहू शकता 4 हॉस्पिटल एकाच जागेवर आहे 4 बिल्डिंगमध्ये. तर आपण हे नरोटे माऊली नर्सिंग होम म्हणून आहे तिथे. तर तिथं आमच्या मामाची मुलगी पाहिला आलो आहे आम्ही. काय मित्रांनो तुम्ही म्हणताय लग्न कर म्हणून पोरगी बघायला चाललंय पण आत्ताच झाला म्हणजे. मित्रांनो तर आपण हॉस्पिटलमध्ये गेलो आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर काही व्हिडिओच काढला नाही. तिथनं पुढे डायरेक्ट घरी आलो आणि हा दुसऱ्या दिवशी व्हिडिओ काढतोय. त्यानंतर काय ब्लॉगच बनवला नाही. तर मित्रांनो
आपली गाडी आपण कालच दिली शोरूमला, तर तिथनं फोन आला होता की म्हणे इंजिन काम आहे, तर इंजिन काम करायला लागेल. म्हणलं करा, ते फ्रीमध्येच काय नाही, तर इंजिन काम पण काय नाही, अशा पद्धतीने आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी शोरूमला जाऊन बघेल काय इंजिन काम करायचे काय नाही ते तुम्हाला दाखवल. चला बाय बाय, सपोर्ट राहू द्या. हर हर महादेव.